महानगरपालिका आणि नगर परिषदांचे निकाल लागताच भाजपने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाल उधळला व सगळीकडे आनंद व्यक्त केला. मात्र आता प्रत्यक्षात सत्ता येताना मात्र भाजपची प्रचंड फजिती होताना दिसत आहे. इतकंच काय तर रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्याच बाले किल्ल्यात खरं तर रवींद्र चव्हाण ह्याच मतदारसंघातून निवडून आले आहेत, कल्याण डोंबिवली, आणि त्याच मतदारसंघामध्ये सत्ता मिळवताना आता भाजपची प्रचंड फजिती होताना दिसत आहेत. कारण आता मनसेने एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता ते जवळपास बहुमताच्या जवळ आले आहेत. ठाकरे गटाचे सुद्धा काही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्यामुळे आता शिंदे सेनेची सत्ता, शिंदेंचा भगवा आता कल्याण डोंबिवलीवर फडकणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकी काय चाल खेळणार आणि आपल्याच बाले किल्ल्यात, आपल्याच घरात जर भाजप सत्ता प्रस्थापित करू शकलं नाही तर महाराष्ट्रात मोठी नामुष्की त्यांच्यावर ओढवण्याची वेळ येणार आहे. आणि शिंदे गटाला मुंबई महानगरपालिकेपेक्षा कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे ते कॉम्प्रोमाइज करणार नाहीत.